जय। ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदमोक्षदं चैव। ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गुणो प्रक्षानीतं सकलभूतलमलकलङ्का मुनिविरुपासित तीर्था सरस्वती हरतु नो दुरितमा। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। परमगुरुवे नमः। परम्पराचार्यगुरुवे नमः। सकलकलुषविध्वंसकं श्यामसां परिवर्तकं धर्मसम्मतकं भव्यजुमरपतिबोधकारणेदं शास्त्रं श्रीग्रन्थनामधेयं षडाला अस्य मनुग्रन्थकर्ता सर्वज्ञदेवा तदुत्तरग्रन्थकर्ता श्रीगणधरदेवा प्रतिगणधरदेवा तेषां चनुसार सारमासाद्य श्री पंडित दौलतरामजी विरचितं ग्रंथमिदं ग्रंथं मंगलभूयात्। मंगलं भगवान वीरो मंगलं मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दार्यो जैन धर्मोस्तु मंगलम्। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्। जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनम्। नमेऊनसौवसिद्धे धानुत्तम कविदधीय संसारे दश दश दो दो यजने दश दो अनुपेहनं मोक्षे। नमो हरियन्ताणं नमो सिद्धाणं नमो ऐर्याणं नमो जायाणं नमो लोहे सवसाहुनम्। अनंत परमेश्वर भगवान की मुन्ना के एक हजार चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की आदि ब्रह्मादि पुरुष ऋषभनाथ भगवान की कल्पतरु शांतिनाथ भगवान की अंतिम तीर्थेश महावीर भगवान की जय हो जय हो जय हो। परम पूज्य प्रातस्मरणीय घोर तपस्वी समाधि सम्राट चारित चक्रवर्ती योगेन चूड़ामणि आचार्य श्री शांति सागर महाराज की जय हो जय हो जय हो। संत श्रवण आचार्य श्री विद्यासागर महाराज की जय हो। समाधि सम्राट आचार्य श्री विराग सागर महाराज की जय हो जय हो जय हो। महामेधावी महाश्रवण अभिज्ञानोपैकी प्रज्ञा श्रवण चर्या श्रवणी पट्टाधीश शान मूर्ति मम गुरुदेव आचार्य श्री विश्वसागर महाराज की जय हो। प्रज्ञा श्रवण महाराज जी सारस्वत सागर महाराज की जय। शान मूर्ति जैन सागर महाराज की जय। सिद्ध सागर महाराज की जय। तीन काम 9 करोड़ मुनीश्वर की जय। सिद्धांत शास्त्र की जय। अहिंसा परमो धर्म की जय हो जय हो जय। जैन धर्म की जय हो। धर्म प्रेमी बंधुओं, धर्म प्रेमी बंधुओं और माताओं, हम सभी अंतिम तीर्थेश वर्धमान स्वामी के तीर्थ में रहते हैं। वर्धमान स्वामी की पीयूष ध्वनि जो दिव्य ध्वनि जगत कल्याणी है, यह सर्वज्ञ वीतराग नमो सुशासन जयवंत हो वीतराग श्रवण संस्कृति। तो महानुभाव, ये वीतराग संस्कृति जो है अनादिकाल से चलती है और अनंत काल चलेगी। ये अक्षुण्ण परंपरा भरत क्षेत्र ऐरव क्षेत्र में कुछ खंडित सी मालूम पड़ेगी, लेकिन विदेश क्षेत्र में यह सतत चलती आ रही है, चलेगी, चल रही है। तो क्या होगा? देखो, हम अभी सामयिक में सोच रहे थे कि एक महाराज ऐसा थोड़ा सा एक कल्य होकर विचार करते थे, और वो महाराज जो हैं वो मासुपोषी मुनिराज जिनकी सलेखना कोल्हापुर के पास हो गई, वो आचार्य सन्मति सागर महाराज, हाँ तपस्वी सम्राट, और वो उनकी वहाँ हो गई। और उनके संग में एक मुनिराज थे। तो हुआ क्या
पंचामृत का अभिषेक हुआ और वो तो निषेध कभी नहीं करते कोई भी, मैं सब देखा हूँ उनका। वो अंकलिकर आदि सागर महाराज हो, नहीं तो बोरगांव के आदि सागर महाराज हो, नहीं तो अपने नहीं भोसे के महाराज हो, नहीं तो इसके भोज के भी एक आदि सागर महाराज थे। तो ऐसे वो किसी ने अभी जहाँ जैसी रीति, हमारे गुरु जी क्या बोले, जहाँ जैसी रीति भाती है वहाँ वैसे रहना। गंगा गए तो गंगादास, जमुना गए तो जमुनादास। तो किसी को कुछ बोलना नहीं, अपना अपना जो अपन स्वाध्याय कर रहे हो बोलना, और वादग्रस्त मुद्दे के बारे में कुछ बहस चर्चा नहीं करना। किसी ने पूछा तो बोल देना, हम इसके बारे में हम मौन लेते हैं, आपको जो पूछना है तो आचार्य हमारे गुरुदेव हैं उनको पूछ लेना, और हम मौन लेंगे। तो हुआ क्या, पंचामृत का अभिषेक हुआ, महाशांति मंत्र हुआ, बहुत बढ़िया हो गया, सबको आनंद आया, सबने गंधोदक लिया। ओम महाराज का नंबर आ गया। कौन से महाराज? ओम महाराज। आने के बाद उन्होंने गंधोदक ऐसा लिया और क्या किया, ऐसा करके फेंक दिया। तो फिर उनकी गुरु महाराज वहाँ ही बैठे थे, सरस्वती सागर मौसम पोसी, खाली मट्ठा और पानी लेते थे, और एक दिनार उपवास था, और उनका अष्टानिक में 7 दिन उपवास था, और पर्यूषण पर में 10 उपवास था, निर्जल उपवास। हमने देखा है, हमने आहार भी दिया है। तो वो पहले दिन क्या होगा, मैं गया, यानी कि वो क्या पूछ रहे थे मुझे समझ में नहीं आ रहा। मैं समझ में नहीं आ रहा, मतलब गुरुजी आप क्या पूछ रहे मुझे समझ में नहीं आ रहा है। तो ऐसा करेंगे, हम बाहर खरीदेंगे, आपके आहार निरंतर हो जाए। फिर वो होने के बाद क्या होगा, वो होने के बाद क्या होगा कि ये हो गया। फिर मैं फिर बाद में फिर मैं आगे बैठा था, ब्रह्मचर्य था आचार्य का, आचार्य शिव वगैरह, औरंगाबाद की कथा है। और बोले वो दाढ़े को बुलाओ, बोले वो दाढ़े को, मेरी दाढ़ी बढ़ गई थी, 4 महीने में मैं केशरोज करता था, वो दाढ़े को बुलाओ, बोले वो दाढ़े को। मैं गया, उनका दर्शन किया, गुरुदेव का दर्शन किया, और मैं वहाँ बैठ गया। बोले हूँ। फिर आचार्य से बोले इनको आपका कुल शुद्ध है बताओ। क्या बोले, आपका कुल शुद्ध है ये बताओ। मतलब गुरुदेव मेरा नाम है हर्षवर्धन, मैं हुम्बड़ समाज का हूँ। हमारे 4 फादर यानी दादा के दादा वो माधव जी बोल के हैं, वो ईडर से गुजरात से यहाँ आए हैं, यहाँ सापटना में थे, और सापटना से फिर बारुल में आए, बारुल से फिर मंगरूल में आए। और हम मूल प्रॉपर यहाँ महाराष्ट्र में 150 साल हो गए कि हम वहाँ से महाराष्ट्र में, हमें गुजराती नहीं आती, हम हैं हुम्बड़ समाज, गुजराती समाज के लोग। आप दिगंबर जैन हो। बोले मतलब मेरा नाम हर्षवर्धन है, वो पूर्वाश्रम है। फिर मेरे पिताजी का नाम कस्तूरचंद है, उनके पिताजी का नाम नानचंद है, उनके पिताजी का नाम गुलाबचंद है, उनके पिताजी का नाम माधव जी। वो जो है ना वो ईडर से आए थे, मतलब माधव जी, और वो सापटना में रहे थे। सापटना से बारुल गए, बारुल सब हम हर दीपावली को वही में लिखते समय ये सब लिखते हैं, और कहाँ से आए क्या नहीं। फिर वो माधव जी, गुलाबचंद के माधव जी के खेमजी है, मतलब खेमजी के वेल जी, यानी मैं कस्तूरचंद, नानचंद, गुलाबचंद, माधव जी, खेमजी, वेल जी। मतलब गुरुदेव एक लड़का भी है, उसका नाम आदर्श है, उसको भी एक लड़का है, उसका नाम अरम है। ऐसे 9 पीढ़ी मुझे मालूम है। फिर वो हंस पड़े। हाँ, फिर मैं गया, दूसरे दिन मैं उनको आहार देने के लिए गया चौके में, तो कुछ बोले नहीं, मेरे हाथ से उन्होंने छाछ लिया, पानी लिया, आनंद आया। फिर रोज़ मैं जब तक औरंगाबाद में रहता था उनको आहार दे के गुरु जी को आहार देने को जाता था, फिर मैं आहार करता था। तो वो उनको कुल शुद्ध चाहिए कि विधवा विवाह। कुल शुद्ध किसका रहता है, जिस कुल में विधवा विवाह, परित्यक्ता विवाह और विजातीय विवाह ये नहीं हुआ है,
और दूसरा बोले तो हाँ विधवा विवाह यानी स्त्रियों का परित्यक्ता विवाह और विजाति विवाह ये नहीं हुआ है वो कुल शुद्ध रहता है, ऐसा आगम में वर्णन आया है। तो हमारा कुल शुद्ध है गुरुदेव। वो टाइम फिर उन्होंने ये किया और आहार लिया, आहार देने के बाद यानी ये कुल शुद्धि का प्रकरण आया है, हर ग्रंथ में आता है कुल शुद्धि। और जब हम किसी अजैन से शादी करते हैं और मांसाहारी रहता है, समझो स्पृश्य स्पृश्य अस्पृश्य स्पृश्य अस्पृश्य अस्पृश्य स्पृश्य 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 अपृश्य 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 स्पृश्य अपृश्य स्पृश्य स्पृश्य स्पृश्य, ये इसकी चर्चा हम नहीं करेंगे क्योंकि ये वादग्रस्त मुद्दा है, लेकिन आगम में इसका वर्णन आता है। तो समझने की बात ऐसी है। तो हुआ क्या, ये तो हो गया, हम होमवर समाज के हैं, हम आए थे, अब दिगंबर जैन हैं, और ये सब होने के बाद उन्होंने हमारे से आहार लिया और फिर अच्छा आनंद आया। तो हमारा स्वाध्याय जो है, अभी हम शाकाहारी, हम कितने शाकाहारी हैं? हम शाकाहारी है क्या, हम मांसाहारी है? हम आपको बताएंगे। देखो अब क्या है, आप जो है ना धूम्रपान, शैम्पूचा त्याग, सिल्क ऑयलचा पाउडरचा त्याग, देखो इसके अंदर आप जो बिस्किट खाते ना, वो बिस्किट के अंदर क्या है, हाँ बिस्किट, बिस्किट कैसा है, ये हमारे शोलापुर के एक विलास चंद्र शाह, अभी उनको उम्र 96 साल है, और उन्होंने बहुत अच्छा प्रयत्न किया है। जहाँ जहाँ हिंसा होती थी वहाँ जाके कलेक्टर को अर्ज देना, आपको तुम्हाला माहीत असेल सगळे हे, आणि त्या ठिकाणी कित्येक जीवांची त्यांनी हे केलेले आहे। जे कुठे कुठे जात असेल तिथं जाऊन, तिथं उपवासाला बसून, सगळ्या लोकांना घेऊन जाऊन खूप ठिकाणी त्यांनी प्रत्येक वर्ष गेली जवळजवळ 70-75 ते माड्याचे राहणारे आहेत, त्यांनी एक संस्था पण स्थापन केली। त्यांनी हे पुस्तक काय केलेलं आहे, शाकाहार का मांसाहार माहिती करून घ्या, भेट करता प्राणीमित्र विलास शिवलाल सर्वोदय ट्रस्ट माळा, हे त्यांनी पाठवलेलं पुस्तक आहे, मला दिलं होतं। अजूनही ते असावेत मला वाटतं, आहेत का, आहेत ना, अजून ते जिवंत आहेत, मला वाटतं ते 94 ते 96 वर्षाचे असावेत। आणि बऱ्याच वेळा आम्ही पण त्यांच्याबरोबर हे प्राणीहिंसा बंद व्हावी म्हणून आम्ही उस्मानाबाद कलेक्टरकडे वगैरे जाऊन अर्ज दिले होते। आणि गंगवाल कोणचे, हां कल्याण गंगवाल हे पण यायचे, आणि भाऊसाहेब गांधी हे पण आले होते। आम्ही सगळेजण मिळून, भाऊसाहेब गांधी आता गेले आणि कल्याण गंगवाल आहेत, त्यांनी मात्र शाकाहाराचा खूप मोठा प्रचार, आणि त्यांनी पण ह्यांना साथ देत होते। ते आले होते तुळजापूरला एकदा, तुळजापूरला भयंकर हिंसा होती, ज्यावेळेला बलिदानच्या दिवशी तिथं घरोघरी हे होतं, भयंकर हिंसा होते। आम्ही कधी त्या ठिकाणी तिथं थांबत नव्हतो, आम्ही कुंतरगिरीला जात होतो बलिदानच्या दिवशी, म्हणजे आदल्या दिवशीच। तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण किती, जे रोज तुम्ही काय करता, बटाटा चिप्स तुम्ही बाहेर घेऊन खाता, त्या बटाटा चिप्समध्ये काय आहे, हां ये जो है ना कटू सत्य जाणून घ्या। श्री कृष्णकुमार अग्रवाल द्वारा संकलित व प्रकाशित कंप्लीट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज या पुस्तकामध्ये अनेक लघु उद्योगाविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे। त्यातील काही उतारे आपल्या माहितीकरता आम्ही तुम्हाला सांगत आहोत। बटाटा चिप्स, ते तुम्ही बटाटा चिप्स घेता ना, ते एकतर बटाटा काय आहे, बटाटा हे अनंतकायिक आहे। जे का 3 लोकांनी काय सांगितलं माहिती आहे का, 3 लोकांनी असं सांगितलं की बटाटा तुम्ही उकडून खाऊ शकता। कोण कोण 3 लोक, एक भुरामल शास्त्री रानोईके, जे नंतर आचार्य विद्यासागर महाराजांचे गुरु झाले, काय त्यांचं नाव होतं भुरामल शास्त्री। आणि एक जे आहे ज्यांनी सोलापूरला गुरुकुलची स्थापना केली, आणि अहिलक पन्नालाल दिगंबर जैनवाला, अहिलक नाव काय त्यांचं, पन्नालाल, त्यांनी पण सांगितलं की काय, की तुम्ही आलूमध्ये जे गाठी गाठी बारीक असतात आत, त्या गाठी काढा, तेवढेच आनंद काय आहे, बाकी सगळेच आलू चांगला आहे, खाण्यास योग्य आहे, असं कुणी सांगितलं, भुरामल शास्त्री।
जे पुन्हा नंतर कोण झाले, ज्ञानसागर आचार्य झाले, आणि नंतर ऐलकपणालाल त्यांनी पण सांगितलं, आणि नंतर जुगल किशोर मुख्तार साहब जिन्होंने जिसने राग द्वेष कामादिक जीते सब जग जान लिया, हे जे 12 भावना आहे ज्यांनी संकलित केलं त्यांनी पण. मग ह्या तिघांनी मिळून काय सांगितलं, आलूमध्ये ज्या छोट्या छोट्या गाठी असतात मध्यभागी तेवढे काढा आणि बाकीचा आलू गरम करून तुम्ही खाऊ शकता. पण आमच्या जैन समाजाच्या सगळ्या लोकांचं अभिनंदन ह्याच्याकरता करायला पाहिजे. कशाकरता, ह्या तिघांनी जीव तोडून सांगितलं की तुम्ही आलू तेवढ्या गाठी काढून खाऊ शकता. पण आमच्या एकाही श्रावक श्राविकेनं त्यांचं ऐकलं नाही, त्यांनी कधीही आलू खाल्ले नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की मग ते कुठं आहे पुरावा कुठं आहे, कशावरून, तर युगवीर निबंधावली हे जुगल किशोर मुख्तार साहबने लिखा है, छोटीशी पुस्तक आहे युगवीर निबंधावली. त्याच्यामध्ये हा उल्लेख त्यांनी केलेला आहे की आलू तुम्ही ते छोट्या छोट्या काढा, आतले छोटे जे कठीण आहे ते आनंददायक आहे, बाकी खाऊ शकता. आणि हे सचित्त त्याग आणि सचित्त विवेचन भुरामल शास्त्री साहेब म्हणजे पूर्वाश्रमीला जे कोण ज्ञानसागरजी आचार्यशी जे आचार्य विद्यासागरजी महाराजचे गुरु होते, त्यांनी कशामध्ये वर्णन केलं आहे, सचित्त त्याग और सचित्त विवेचन नाम की एक पुस्तिका, उसमें से उन्होंने क्या, मैं भी एक प्रवचन में सुना हूँ जो कि जिनवानी पुत्र और शुल्लक रत्न श्री ध्यानसागर महाराज के प्रवचन में ये सुना हूँ. मुझे भी ताज्जुब लगा कि इतने बड़े लोग हो. जुगल किशोर मुख्तार साहब भी बहुत अच्छे ज्ञानी थे और वो भुरामल शास्त्री तो बहुत प्रसिद्ध राणोई के, राजस्थान के हैं. उनके एक अच्छा और कथा. तो फिर हुआ क्या, ये तीनों ने बोला तो भी हमारे लोगों ने सुना नहीं और बहुत अच्छा किया. तो एक बार क्या होगा, ये राणोई के जो है ना, और उनका भी और गणेश लाल वर्णी इनका भी क्या हो गया, ये संस्कृत और व्याकरण पढ़ने के लिए और शिकण्याकरता ते बनारसला गेले, काशीला. त्या ठिकाणी तथाकथित खूप विद्वान व्याकरण संस्कृत शिकवणारे होते. तर मग हे भुरामल शास्त्रीजी तिथं गेल्यानंतर त्यांनी एक खड्डू, चांदीचा खड्डू त्यावेळेचा, तो काय केला त्यांनी, ही सगळी कथा जी आहे ती स्वातंत्र्यपूर्व काळाची आहे का नाही स्वातंत्र्यानंतरची आहे. आणि तो खड्डू त्यांच्या पुढे ठेवला, म्हणले प्रणाम केल्यानंतर कहो कौन हो आप, कायस्थ कोकणस्थ कौन से ब्राह्मण हो. तो बोले मैं ब्राह्मण नहीं हूँ, मैं दिगंबर जैन नामना का मैं श्रावक हूँ. हाँ, काहे के लिए आए हो. बोले आप बहुत बड़े विद्वान हैं, ये सुन के मैं आपसे संस्कृत व्याकरण और सब संस्कृत पढ़ने के लिए और ये करने के लिए और जैन वाङ्मय आपसे मैं पढ़ना चाहता हूँ. जैनों के पास वाङ्मय है. वो क्या बोले, जैनों के पास वाङ्मय है, उन्होंने लिख के रखा है ये सब. तो बोले मैं आपका नाम सुन के आया हूँ, आपका जो है हम दे देंगे और आप हमें पढ़ाओ. तो बोले ऐसा करो. तो उन्होंने वो सिक्का ले लिया और ऐसा फेंक देना, बार बोले. और उन्होंने इतना द्वेष हमारे बारे में उनके अंदर था, दिगंबर जैन के बारे में. ऐसा ही गणेलाल जी को हुआ है. वर्णी जी है ना, बड़ी वर्णी जी, उनको भी ऐसा ही हुआ है. और ये होने के बाद फिर हमारे भुरामल शास्त्री जी चोटी थी और चोटी उन्होंने छोड़ दिया और उन्होंने बोला जब तक मैं ऐसा संस्कृत का पंडित नहीं होऊंगा और व्याकरण का नहीं पढ़ूंगा तब तक ये चोटी को घाट नहीं मारूंगा. और उन्होंने क्या किया, जो पढ़ना शुरू किया तो इतना अच्छा हो गया उनका, इतना कि फिर वो क्या हो गए, फिर मुनिराज हो गए.
मुनिराज होने के बाद फिर आचार्य शिव को विद्यासागर महाराज को भी उन्होंने दीक्षा दे दिया, और देने के बाद फिर बहुत अच्छे हो गए वो। और ये बड़े वर्णी जी ने क्या किया, रोते रोते बाहर आए। ये रोते रोते नहीं आए हैं, वो तथाकथित वो जो विद्वान थे वहाँ से आए, और 1 रुपया का 64 पैसे होते हैं वहाँ। 64 पैसे को 1 रुपया होता था। कितना? 64 पैसे का 1 रुपया। उन्होंने क्या किया, बाहर आके उन्होंने 64 पैसे के 1 पैसे को कार्ड आता था। कितना? 1 पैसे का कार्ड आता था। और आने के बाद 64 पैसे के 64 कार्ड लिए, और उन्होंने जो हमारे समाज में बहुत अच्छे ज्ञानी और श्रीमंत लोग थे, रईस आदमी, सेठ जी, उनको उन्होंने खत डाला कि ऐसा ऐसा हुआ है और अपने को पाठशाला निकालने का है, और पाठशाला हर जगह पे पाठशाला निकालेंगे, उसके लिए आप चंदा चाहिए, आप जो है तो ये करके। फिर उन्होंने एक संगठना की, एक बॉडी निर्माण की, और वो बॉडी से बड़े बड़े विद्वान उनके अंदर रख दिए, और उन्होंने फिर बहुत अच्छी प्रवाहना की। हर जगह पे पाठशाला करते करते सब विद्वानों को तैयार किया और महती प्रवाहना की। तो समझने का तात्पर्य ऐसा है कि, और आपको बोलता हूँ, ये जब कहाँ रहते थे, जब कक्ष में रहते थे और भूरामल शास्त्री थे, तो भूरामल शास्त्री क्या करते थे, ये जो पंचे है ना, ये पंचे वो काट पे, कौन से, गंगा के काट पे वो पंचे बेचते थे। हाँ, और पंचे बेचने के बाद जो नफ़ा मिलता था वो उनका अपना चरितार्थ वहाँ करते थे, और हमने ऐसा सुना है। तो फिर पढ़े और बहुत अच्छे विद्वान हो गए, और फिर उन्होंने दीक्षा लेके महती प्रभावना की, और आचार्य जो जग प्रसिद्ध आचार्य श्री विद्यासागर जी महाराज, उनके वो गुरु हो गए। और वो भी कथा कभी लेंगे हम। तो बटाटा चिप्स वेपर्स, देखो ये मांसाहार कितना है हमें मालूम भी नहीं है इसमें। ये देखो, ब्यूटी विदाउट क्रुएल्टी एक शाखा है पुणे में। वो क्या करती है, वो सब बताती कि ये प्रोडक्ट का हम पूछ लिया कि ये कैसा है, उसका नंबर सरकार ने बहुत अच्छा किया है कि उसके ऊपर लाल सिक्का, येलो मार्क, रेड मार्क, ग्रीन मार्क, ऐसे मार्क रहते हैं। और कई लोगों की मान्यता ऐसी है कि दूध ही मांसाहार है और अंडा शाकाहार है। अरे अंडा क्या वनस्पति को आता है क्या? अंडा चक्क प्राणीज है, उसमें जीव तैयार होते हैं, ये सब दिखता है ना। तो फिर प्राणी वो ऐसा उन्होंने प्रचार में बोला है, वो गलत है। तो हुआ क्या, बटाटा चिप्स वेपर्समध्ये जास्त प्रमाण अंड्याचेच असते। वेपर्समध्ये काय आहे, जास्त प्रमाण अंड्याचेच असते। हे वेपर्स वजनाला अत्यंत हलके फुलके, कुरकुरीत, खुसखुशीत आणि सोनेरी पिवळ्या रंगाचे होण्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे अंड्याचे मिश्रण। ते म्हणजे अंडा आणि त्या बटाट्याचं जे पीठ असतं त्याच्यामध्ये काय करतात, ते अंडा घालतात, आणि अंडा घालून काय करतात, ते म्हणजे अंड्याचे मिश्रण। घरी बनवलेले बटाट्याच्या वेफरचा स्वाद, रंग, कुरकुरीतपणा आणि वजन यामध्ये फरक आढळून येतो। त्याचे कारण घरी बटाट्याबरोबर अंड्याचे मिश्रण नसते। खरं पाहता यामध्ये ताज्या अंड्याचा उपयोग केल्यास ते अधिक चांगले बनतात, पण ताजी अंडी मिळणं आणि त्यांची वाढ ती हे त्या कृष्णकुमार लिहिलं, आम्ही ताजी असो ना शिळी असो, त्या अंडा म्हणजे मांसाहार आहे, बिलकुल खायचं नाही, समजे का? हे पण चुकीचं आहे, हे आम्हाला मान्य नाही। याच कारणास्तव बहुतेक सर्व निर्माते सुकलेल्या पावडर वापरतात। म्हणून तुम्ही बाहेरून विकत घेता ते सगळे जे आहे ते त्यात अंड्याचं बलक आहे। तुम्ही बिलकुल आजपासनं तुम्हाला माहीत झालं, तुम्ही कधीही बाहेरून जे आहे ते चिप्स घ्यायचे नाहीत। नूडल्स हे साधारण शेवयापेक्षा, नूडल्स म्हणजे शेवया असतात ना, शेवया त्याला म्हणायचं नूडल्स हे साधारण शेवयापेक्षा अधिक मुलायम व चमकदार असतात, कारण त्यामध्ये मैदा भिजवत असताना प्रत्येक किलोमागे 10 ते 20 मिलीलीटर अंड्याची सफेदी
किंवा त्या सफरचंदाचे पानातील मिश्रण मिसळतात. त्यामुळे नूडल्स अधिक मुलायम, मऊ आणि खुसखुशीत बनतात. हे कशामुळे बनतात? त्यात काय करतात, तिथं अंड्याच्या चूर्णाचं पाणी टाकतात किंवा अंड्याचं चूर्ण टाकतात आणि ते बनवतात. आता बिस्किट, तुम्ही जे कुरकुरी बिस्किट खाता ना, पार्ले बिस्किट, ये बिस्किट, त्याच्यामध्ये काय आहे बघा. बिस्किट बनवण्यासाठी महत्त्वाचा कच्चा माल तर मैदाचा असतो, त्याचबरोबर साखर व मीठही त्यात असते. बिस्किट फुगवण्यासाठी खमीरऐवजी बेकिंग पावडर, खाण्याचा सोडा, अमोनिया आणि अंड्याचा उपयोग केला जातो. ताज्या अंड्याऐवजी यातही विशेषतः अंड्याचा सफेद भागाच्या सुकलेल्या पावडरचे पाण्यात मिश्रण करून उपयोग केला जातो. ग्लुकोज बिस्किटामध्ये ग्लुकोजला पूरक असे मक्याच्या स्टार्चचा उपयोग केला जातो आणि मिश्रणाला फुगवण्यासाठी अंड्याची पावडर वापरली जाते. म्हणजे बिस्किट काय आहे? सरासर मांसाहार आहे. म्हणून घरी तयार करायचे बिस्किट, त्याच्यामध्ये अंडा बिलकुल घालायचं नाही. अंडा आपल्याला वर्ज्य आहे, आपण शाकाहारी आहोत. अंडा हा मांसाहारी आहे, अंडा शाकाहारी नाही. तर घरी तयार केलेलं सगळं घ्या. आणि लघु उद्योगाविषयी अधिकृत माहिती वाचल्यानंतर शाकाहारीच्या दृष्टीने जी कटुसत्य उजेडात येतात ती धक्कादायक आहेत. आपण जर जागरूक राहिलो नाही तर आपण किती शाकाहारी आहोत हा प्रश्न सतत भेडसावत जाईल. तर हे नाही प्रोटीन्स वगैरे प्रत्येकाचं दिलं आहे की 1 मूठभर शेंगदाणे आणि 1 मूठभर मुगाची डाळ जर घेतली आणि तुम्ही जर 2 अंडी घेतली तर 2 अंड्याची साखर, त्याच्यापेक्षाही कॅलरीज वगैरे जे आहेत ना त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात. सोयाबीन 43.2, तूळ मूग हे आता तुम्हाला सांगण्याचं हे नाही. आता मधाचा त्याग तर आहेच. इथं काय, ब्रेड, बिस्किट, टोस्ट, डबल रोटी, पाव, नान, कटाई इत्यादी बेकरी पदार्थाचा त्याग. या सर्व वस्तू कोणकोणत्या? ब्रेड, तुम्ही ब्रेड खाता ना, ब्रेड त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. बिस्किटमध्ये काय आहे ते तुम्हाला अंड्याचा बरक असतो हे तुम्हाला माहीत झालं. टोस्ट खाता तुम्ही बेकरीचे. आणि डबल रोटी म्हणजे ते फुगलेलं असतं ना ते खात होतो. आणि पाव, बेकरी पदार्थाचा त्याग. या सर्व वस्तू आंबवलेल्या मैद्यापासून बनतात. आंबवण्यासाठी मैद्यात ईस्ट आणि बॅक्टेरिया, ईस्ट म्हणजे काय, एक प्रकारचे जे जीवाणू तयार करतात आणि ते आंबवलं जातं म्हणजे जे आंबूस लागतं ना ते आंबूस जे आहे ना फंगल आहे, फंगल म्हणजे पांढरं फंगल ईस्ट आहे ना पांढरं, ते ईस्ट त्या ह्याच्यामध्ये टाकलं जातं. कशामध्ये? मैद्यात. मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया मिसळतात, अर्थात अगणित स्वरूपात जीवाणू येत असतात. अनेक ब्रँडच्या ब्रेड, केक, बिस्किट, कँडी, चॉकलेट इत्यादीमध्ये अंडी व जिलेटिनचा वापर केला जातो. जिलेटिन म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला? ते कत्तलखान्यामध्ये जे खाली पडलेलं जी चरबी असते ना ती चरबी, हाडाची चूर्ण, ते सगळं काय होतं बघा. आता जिलेटिनचा वापर केला जातो. खाद्यपदार्थ भेसळ प्रतिबंधक नियम 1807च्या अनुसार आईस्क्रीमप्रमाणेच बिस्किटामध्ये अंड्याचे मिश्रण केल्याची सूचना नमूद करणे बंधनकारक आहे, पण हे नमूद करत नाही. म्हणून बाहेरचं काही खायचं नाही. आता आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही आहार घेताना आर्यनंदी महाराज असं करत होते. लिपस्टिक, आर्यनंदी महाराज काय म्हणत होते? जी बाई लिपस्टिक वापर. लिपस्टिकमध्ये फॉर्मॅल्डिहाइड असतं. फॉर्मॅल्डिहाइड म्हणजे एक प्रकारचा एन्झाईम असतं की असंख्यात मुंगळा आणि मुंगळी म्हणजे चीटी ह्यांना मारतात. मारल्यानंतर त्याच्यापासून कुजवून त्याच्यापासून एक एन्झाईम तयार होतं, त्याला म्हणतात फॉर्मॅल्डिहाइड. म्हणजे एक लिपस्टिकची कांडी बनवतात. आणि जे माशाचे खवले असतात ना शरीराचे, त्याच्यामध्ये एक चरबी असते त्याच्या खाली, ती चरबी त्याच्यामध्ये घालतात. आणि छत्ता असतो ना, त्याच्या छत्त्यामध्ये असंख्यात छोटे मधमाशाचे जीव असतात, चार इंद्रिय आणि अंडी असतात. कशाची? मधमाशाची. तो छत्ता जो आहे ना, तो सफेद छत्ता तो त्याच्यामध्ये घालतात आणि त्याच्यापासनं
हे काय करतात लिपस्टिक बनवतात. मग आनंदी महाराज काय करतात आहाराच्या वेळेला नेल पॉलिशमध्ये तर हाडाचं चूर्ण असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं आहे. आणि नेल पॉलिश आणि हे मग ते प्रवचनात सांगत होते की बाबांनो बायानो तुम्ही लिपस्टिक वापरू नका, तुम्ही नेल पॉलिश वापरू नका, आणि तुम्ही जर वापरायचं बंद नाही केला तर पुढल्या जन्मी वाघीण व्हाल. बघा वाघीण व्हाल जंगलात वाघीण व्हाल. असं खूप वेळा आम्ही ऐकलं आणि बऱ्याच लोकांनी ऐकलं पण असेल. कुंतलगिरीला बरेच दिवस होते आणि त्यांची पण हिस्ट्री फार महत्त्वाची आहे. त्यांनी त्यातले जे क्षेत्रफळ उचलून विसर्जन केले त्यावेळेला त्यांनी काय म्हणत होते की ह्याला आधार नाही का की शेंद्राचा फासलेला दगड ठेवायचा नाही. दक्षिणेकडे जसे क्षेत्रफळ जसे उत्कीर्ण केलेले आहेत कोणते पत्थरामध्ये ते आणून बसवा, आमचं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. परंतु हे स्थायी स्थापना जी आहे ते असं ते शावकाचारामधून त्यांनी सांगितलेले होते. आता माझ्या ते लक्षात नाही कोणते शावकाचार. त्याच्यामध्ये स्थायी स्थापना शेंदरपासून ज्याचं केलं जातं ते योग्य नाही या होंडाव सरपणीमध्ये. म्हणून त्याची जी ते काय म्हणायचे जे कुंतलगिरीला वरती चढताना एकदम मुख्य मंदिरात देशभूषण कुलभूषण इकडे क्षेत्रफळ होते. आणि 2 मिनटात ते पण सांगतो मी तुम्हाला. मग काय झालं क्षेत्रफळ त्यांनी उचलून ज्याच्या डोक्यावर दिले त्याचं नाव होतं जालिंदर. ऐका कारण मी त्याच्यात होतो. ते जालिंदर जो आहे त्याच्या डोक्यावर आनंदी महाराजांनी फार वर्षापूर्वीची कथा आहे, फार वर्षापूर्वीची. आणि आनंदी महाराजांनी त्याच्या डोक्यावर दिले आणि त्या पाण्यात तिकडं त्या तलाव आहे मागं तिथं विसर्जन केले. विसर्जन केल्यानंतर हा पुन्हा घरी गेला आणि घरी गेल्यानंतर ह्याला त्याच्या घरातले हा अजैन होता, हिंदू होता. कोण हा जालिंदर तिथं नोकर होता, तिथं झाडझूड करत होता आणि वरती संध्याकाळी मुक्कामाला राहायचा कधी. आणि नंतर तो रावसा हे दोघंजण तिथं जात होते. आणि मग काय झालं मग त्याच्या घरच्या लोकांनी त्याला म्हणले तू ते शेंद्राचा दगड त्यांचा देव तू ते उचलून का टाकलास. म्हणून रात्रभर त्याची वडील आई त्याची घरचे सगळे लोक त्याला भयंकर रागवायचे. आणि मग काय झालं 6 महिने असं केलं म्हणून त्याला झोपच आली नाही. झोप न आल्यामुळं तो काय केला वेड्यासारखा चाळा करू लागला. तिथं दयानाथ महाराज एक शुल्लक होते बाहुबली सागर महाराजांचे. त्यांचा मला फोन आला की डॉक्टर साहेब तुमच्यावर फार मोठी जबाबदारी टाकायची आहे आणि तुम्ही ताबडतोब असाल तसे इकडे या. मग आम्ही काय केलं प्रॅक्टिस केली आणि शनिवारी तिथं आलो. आल्यानंतर मग मी त्यांचं दर्शन वरती जाऊन आलो सगळे. मी तिथं शनिवारी जात होतो आणि रविवारी परत येत होतो. असं मी कित्येक वर्ष तिथं जात होतो. मला सगळं माहीत आहे तिथलं. तिथल्या 4 वेळेस पेट्या कशा फोडल्या, एकदा पण ते चोर मिळालं नाही. आता परवा देखील वीरसागर महाराज असताना पेटी फोडली, ते पण मिळालं नाही. 16 लोक होते. त्याच्या अगोदर तुमचे देवनंदी आचार्यशी होते त्यावेळेला पण पेटी फोडली, त्यावेळेला पण होतोय. मी सगळं हे पाहिलं. त्याच्यामागं हे पोलीस डिपार्टमेंट आणि हे जे राजकारणी लोक आहेत ते तिथं सगळी वस्ती जी आजूबाजूला आहे ना ती पारध्याची वस्ती आहे. आणि एकदा नांदेडची गाडी जात असताना देखील त्याने लुटमार केली होती, कळलं का. गाडीच्या वरचे सगळ्या बॅग वगैरे लुटल्या होत्या. तर हे सगळे त्यांच्या छत्रीखाली हे सगळे चोऱ्या करत होते. तर मग मला बोलवलं. मग म्हणले हा पोरगा म्हणले जालिंदर बघू वेड्यासारखा करतोय, तुम्ही जाऊन ह्याला दाखवा, ट्रीटमेंट द्या आणि तुमच्याकडे ठेवा. मग मी त्याला घेऊन गेल्यावर पाटणकर नावाचे सायकॅट्रिस्ट सोलापूरला आहेत. त्याचे माझ्याकडे कागद पण असतील तिथं. आणि आम्ही त्याला दाखवून ती ट्रीटमेंट घेतली. 8 दिवस ती ट्रीटमेंट झोपेच्या इस्कॅजिन वगैरे गोळ्या दिल्या होत्या आणि त्याला झोपेचं ट्रीटमेंट देऊन वरनं डबा देत होतो. एकही पैसा नाही, एका बेडवर त्याला ठेवलं होतं. हे झाल्यावर तो चांगला झाला आणि पूर्वीसारखं त्याचं बिहेवियर चांगलं झालं. तो वेड्यासारखं करत होता तो त्याचं बंद झालं. बंद झाल्यानंतर मी त्याला घेऊन गेलो. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांनी त्याच्या डोक्यावर पण आनंदी महाराजांनी हे पण त्यावेळेचे सेक्रेटरी वगैरे ऐकण्याच्या मनस्थितीच नाही. त्यांचे खूप वादावादी झाल्या आणि वादावादी होऊन शेवटी आनंदी महाराजांना त्यांची इच्छा होती. ते म्हणत होते मला इथंच संलग्न करायची आहे, पण त्यांना नावेला जास्त जावं लागलं आणि तिकडे नवा काढला. ती जाऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तिथं जात होतो, मला सगळं माहीत आहे. मी गुलाबचंद गांधी सेक्रेटरी असल्यापासून जात होतो फार वर्षापासून.
पुन्हा तुमचे विमलचंद गांधी हे सगळे भाऊसाहेब वगैरे तिथले ट्रस्टी होते. फार वर्षाची पूर्वीची कथा आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही बाहेरचं काही खायचं नाही. इन्सुलिन जे मधुमेह रोगी आहे ना, ते इन्सुलिन कसं तयार होतं माहिती आहे का? त्यांचं इंजेक्शन, ते पांढरं इंजेक्शन असतं बघा, इन्सुलिन देते. ते इन्सुलिनचा त्याग, मधुमेह आणि डायबिटीज झालेल्या रोग्यांना दिले जाणारे इन्सुलिन हे गाय, वासरं, बैल, मेंढी आणि डुकराच्या पाणथरी म्हणजे पॅनक्रियाज पासून प्राप्त केले जाते. यासाठी असंख्यात पशूंना मृत्युमुखी पाठवलं जातं. म्हणून विचार करा, तुम्ही किती शाकाहारी आहात, तुम्ही मांसाहारीच आहात. म्हणून याचा सगळ्यांचा काय करायचं त्याग करायचा, व्रत घ्यायचं. तर आता आपण काय करायचं, आपण आता मूळ विषयाकडे येऊ. तर हे अवांतर मी का करतो, मला बऱ्याच वर्षाचं मी ह्याच्यामध्ये असल्यामुळं खूप, आणि आता मी 80 वर्षाचं झालो, आता किती जगणार. मग माझ्याकडे जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला ऐकायचं बरंच आहे, फायदा होईल. तुम्ही नाही ऐकला तर माझी उजळणी. हे माझ्याबरोबर जाऊ नये म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे. मी जे सांगतो आहे ते 99.99 खरं आहे. एखादा 0.1 माझं विस्मरण झाल्यामुळं एखाद्याला होऊ शकेल, पण जेवढं मी शक्यतो जेवढं पाहिलं आहे, सगळं काही ऐकलं म्हणल्यापेक्षा पाहिलं आहे सध्या, तेच मी सांगतो. बरं असू द्या. तर मग आता आपण एकदा उच्चारण करू, आणि उच्चारण केले की मग काय होईल. हां चला, पहिला पाय. 3 भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके. जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुख ते भैवंत ताते दुख हारी सुखकार कहे सिख गुरु करुणाधार. ताही सुनो भवि मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण. मोह महामद पियो अनादि भूल आपको भरमतवादी. तास भ्रमण की है बहु कथा पै कछुकऊँ कई मुनि यथा. काल अनंत निगूढ़ मजा बीत्यो एकेंद्रिय तन धार. एक श्वास में 8 बार जन्म्यो मर्यो भर्यो दुख भार. निकसी भूमि जल पावक भयो पवन प्रत्येक वनस्पति थयो. दुर्लभ लही जो चिंतामणि तो पर्याय लही त्रसतणी. लट पिपिल अली आदि शरीर धर धर मर्या सैभव भी. कपहु पंचेन्द्रिय पशु भयो मन बिनन पट अज्ञानी थयो. सिंहाधिक सैनी वै क्रूर निबल पशु अति खाए बूर. कबहु आप भयो बलहीन मना सबल निकरी खायो तिदीन. छेदन भेदन भूख पियास भार वहन मात पदास. वद बंधन आदिक दुख घने कोटि जीव ते जात न बने. अति संक्लेश भाव ते मरियो घोर स्वप्न सागर में परियो. तहा भूमि पर सत दुख इसो बिच्छू सहस डसई नहीं तिसो. तहा राध शोणित वाहिनी कृमिकल कलकित देहदाहिनी. सेमर तरु जल दुतासी पत्र असी जो देह विधारी तत्र. मेरु समान लोह गली जाए ऐसी शीत उष्णता थाय. तिल तिल करे देह के खंड असुर भिड़ावे दुष्ट प्रचंड. सिंधु नीर ते प्यास न जाए तो पण एक न बुंद लहाय. तीन लोक को नाज जुखाए मिटे न भूख कणान लहा. हे दुख बहु सागर लो सहे कर्म जोग ते नरगति लहे. जननी उदर बसो 9 मास अंग संकुच दई पाई त्रास. निकसत जे दुख पाए घोर तिनको कहत न आवे होर. बालपने में ध्यान न रहियो तरुण समय तरुणी तरहियो. अर्धमृतक सम बूढ़ापनो
कैसे रूप रखे आपन, कभी अकाम निर्जरा करे, भवन तिक में सुरतन धरे, विषय चाह धावानल धैयो, मरत विलाप करे तो दुख सह्यो, जो विमानवासी हूँ थाय, सम्यक दर्शन बिन दुख पाय, तहते चैथा वर्तन धरे, यो परिवर्तन पूरे करे, यो परिवर्तन पूरे करे. तर असं हे 16 कारिका ह्या प्रथम 6 ढालीमध्ये आहे. ढाल म्हणजे चाल, ढाल म्हणजे संरक्षण युद्धामध्ये वापरणारी पण ढाल. अनेक शब्दांना अनेक अर्था, एक शब्दाला अनेक अर्थ असतात. तर आता दुसरी ढाल, पहिल्या ढालीमध्ये चतुर्गती दुःखाचं वर्णन आहे. दुसऱ्या ढालीमध्ये चतुर्गती दुःख या गतीमध्ये भ्रमण करण्याचं कारण काय? सम्यक्त्वासम मित्र नाही आणि मिथ्यात्वासम शत्रू नाही. ही कारिका याच्यामध्ये आलेली आहे रत्नकर्ण शावकाचारमध्ये. आता आपण उच्चारण करणार आहोत दुसरी ढाल. ऐसे मिथ्या दुग ज्ञान चरण, वश भ्रमत भरत दुख जन्म मरण, ताते इनको तजिये सुजान, सुनतिन संक्षेप कहू बका, जीवादि प्रयोजन भूत तत्व, सरदैति नवाहि विपर्यत्व, चेतन को है उपयोग रूप, बिन मृति चिन मूर्ति अनूप, पुद्गल नभ अधर्म काल, इनते न्यारी है जीव चाल, ताको न जान विपरीत मान, करी करे देह में निज पिछान, मैं सुखी दुखी मैं रंग राव, मेरे धन गोधन प्रवाह, मेरे सुतति मैं सबल दीन, बेरूप सुभग मुरग प्रवीण, तन उपजत अपनी उपज जान, तन नशताप को नाशमा, रागादि प्रकट ये दुःख दैन, तिनही को सेवत गुंच. काल इथपर्यंत आपला स्वाध्याय झालेला होता. 5 कारिका झाल्या होत्या 2 नंबरच्या ढालीमध्ये. आता 6वी कारिका आपण बघणार आहोत. शुभ अशुभ बंद के फल मंजार, रति अरति करे निज पद विसार, आत्महित हेतु विराग ज्ञान, लखे आपको कष्टदान. आणि मिथ्यादृष्टि प्राणी मिथ्यादर्शन के प्रभाव से निजपद आत्मस्वरूप को भूलकर अनादिकाल से ये गृहित आणि अग्रहित, हे काय आहे? मिथ्यादर्शन. अग्रहित मिथ्यादर्शन अनादिकाल से जे निगोदत्त जीवाला आहे ना, त्याला कोणी उपदेश देत नाही. अग्रहित म्हणजे अनादिकाल से जे जीवाबरोबर चालत आहे. जीव पूर्वी शुद्ध होता नंतर अशुद्ध झाला असं नाही. ह्या कर्माचा आणि जीवाचा संबंध अनादिकालापासून आहे. आणि हा जीव जो आहे तो अगोदर निगोदात होता. त्या ठिकाणी एक श्वासामध्ये एक श्वास में 18 बार, जन्म्यो मर्यो भर्यो दुःख भार. 18 वेळा म्हणजे एक अंतर्मुहूर्तामध्ये. श्वास कशाला म्हणायचं? नाडीच्या एका ठोकाला श्वास म्हणायचं. एका अंतर्मुहूर्तामध्ये श्वास जे होतात ते 3773 श्वास होतात. किती? 2-3 मध्ये 2-7. काल आम्ही जरा 21 तारखेला बोलताना असं सांगितलं की नाही 2 दिवसापूर्वी 23 तारखेला का की 66,336 जे शूद्रजीव आहेत त्याच्यामध्ये 2 इंद्रिय जे आहेत ते 80 होतात. ते कदाचित 40 झालं की काय माहीत नाही, पण आता तुम्ही ऐकून घ्या. ते 66,336 जे शूद्रजीव असतात ते 2 इंद्रिय जे आहेत ते 80 असतात, 3 इंद्रिय 60 असतात, 4 इंद्रिय 40 असतात आणि 5 इंद्रिय जे आहेत ते 24 असतात. असे एकंदर 204 जीव आपले भाऊ होतात. आणि 66,336 मधनं 204 गेले तर 66,132 राहतात. हे सगळे एकेंद्रियाचे जीव आहे असं वर्णन आलेलं आहे. तर मग काय झालं? हां, तर मिथ्यादृष्टि प्राणी मिथ्यादर्शन के प्रभाव से आत्मस्वरूप को भूलकर कर्मबंध के अच्छे पहलों में मंझार म्हणजे रति प्रेम करता है और बंध के अशुभ खोटे फलों में द्वेष करता है तथा जो राग द्वेष का अभाव है सम्यक ज्ञान और आत्मा के हित के कारण है उनको आत्मा के दुःखदायी मानता है. त्याला
आत्म्याची बातमी सांगितली किंवा आत्म्याबद्दल स्वरूप सांगितलं तर त्याला राग येतो, त्याला पटत नाही, तो निघून जातो. काय आत्मा आत्मा करताय म्हणला तुम्ही? त्याच्या संसाराचा किनारा नजदीक आला आहे आणि जो भव्य आहे, जो संगी आहे आणि जो पर्याप्त आहे, जो सर्व विशुद्धवाला आहे आणि जो जागृत आहे और जो साकार उपयोगी आहे और तज्जन्य योग लेशावाला आहे, इतकी कारणं त्याला पाहिजे. पण प्रथम तो भव्य असला पाहिजे आणि दुसरं म्हणलं तर त्याचा काल म्हणजे संसारचा किनारा नजदीक आला पाहिजे, म्हणजे तो निकट भव्य असला पाहिजे, तरच त्याला बुद्धी होते शास्त्र जाणण्याची, आपलं स्वरूप जाणण्याची आणि आपल्याला आपलं आत्मकल्याण करण्याचा भाव त्यावेळेला होतो. तर मग त्याला त्या ठिकाणी सम्यक दर्शन प्राप्त होतं आणि मग सम्यक दर्शनाचा तो पुरुषार्थ करतो. आचार्यश्रीनं बोलले 294 पानावर चक्रवर्ती चारित्र चक्रवर्ती जे आहेत ते मी खूप वेळा 5-6 पानं वाचले, ते मला खूप आवडलं आहे ग्रंथ आणि मी खूप वेळा 100च्या पुढे झाला असेल रोज वाचतो. तर त्याच्यात 294 पानावर असं लिहिलेलं आहे. त्यांना विचारलं आचार्यश्रींना की गुरुदेव सम्यक दर्शन कसा प्राप्त होत आहे? तर त्यांनी सांगितलं की सम्यक दर्शन दैव से प्राप्त होत आहे. कारण ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ना, भव्यपणा जो आहे तो हा भव्य आणि हा अभव्य का, तो आपण निर्णय करणार नाही. ते केवली भगवान अवधिज्ञानी म्हणून परे करतील. कळलं का? 7 प्रकृतीचा उपशम क्षय क्षोक्षम झाला की नाही, हे आमचा मतिशुद्ध ज्ञानाचा विषय नाही. आलं का लक्षात? मग भव्य पाहिजे, हे भव्य हे दैवाधीन आहे. हां, संगी पाहिजे, संगी असल्याशिवाय नाहीतर असंगीपर्यंत सम्यक दर्शन प्राप्त होण्याची योग्यता नाही आहे. मग भव्य पाहिजे, संगी पाहिजे, पर्याप्त पाहिजे और सर्व विशुद्ध ज्ञानवाला पाहिजे, साकार उपयोग पाहिजे, जागृत पाहिजे. हे सगळ्याचे जागृत पुरुषार्थ आहे, बाकी सगळे दैवाधीन आहेत. मग तिथं तर लिहिले की काय धर्मपुरुषार्थ, अर्थपुरुषार्थ, कामपुरुषार्थ आणि मोक्षपुरुषार्थ हे सगळे असताना ह्याला तुम्ही दैवाधीन कसं म्हटलं तर त्याचं जे निरूपण आहे ते आपण पुढच्या वेळेला घेऊ. आणि आता ह्या श्लोकाचा अर्थ आपण काय करू? हे श्लोकाचा अर्थ आपण अगोदर घेऊ. कोणचा? 6 नंबर. शुभ अशुभ तर तुमच्या लक्षात ठेवा. एक नुसतं ऐकून घ्या की आचार्य श्री शांतीसागर महाराज खूप अच्छे ज्ञानी होते. त्यावेळेला ते संजत पदाबद्दल पण वाद झाला, त्यांनी ते पद काढायला लावलं होतं. पण आचार्य शांतीसागर महाराज ज्या वेळेला त्यांनी कुंतलीला यमसल्लेखना घेतली, त्यावेळेला लोकांना बोलून सांगितलं की ते जे उत्कीर्ण केलेलं आहे ते मला आता सल्लेखना घ्यायचे, मला काय करायचं ह्या वादात. कारण ते स्त्री म्हणजे द्रव्यस्त्रीचं उदाहरण होतं आणि द्रव्यस्त्री संजत होऊ शकते असं चुकीनं लिहिलं गेलं होतं. द्रव्यस्त्री संजत होऊ शकत नाही. द्रव्यस्त्रीचं गुणस्थान जे आहे ते 5वंच असतं. भावस्त्री नपुसक आणि नपुसकवेदी आणि भावपुरुषवेदी हे भावस्त्रीचं उदाहरण आहे की बाहेर द्रव्य पुरुष आहे. हे मुनी महाराजांना पण होऊ शकतं. भावस्त्री वेदाचा उदय होऊ शकतो, म्हणजे बाहेर संयत आहे आणि भावस्त्रीचा उदय झाल्यानंतर तो स्त्रीवेदाचा जो नाश 9व्यामध्ये करतो असं वर्णन केलेलं आहे. तर हे सगळं आलेलं आहे. पण त्यावेळेला खूप वाद झाले, त्याच्यामध्ये हे वाद पण आलेले आहेत संजत पदाबद्दल. हे वाचा तुम्ही, चारित्र चक्रवर्ती वाचण्यासारखं बार बार वाचा, फार सुंदर आहे. कोण्णूरचा किती ठिकाणी कोणगुळी कोण्णूर कितीतरी वेळा त्यांच्यावर काय झाले उपसर्ग, सापाचे उपसर्ग झाले, सिंग वाघ याचे उपसर्ग झाले. किती प्रचंड ते कसे सहन केले ते सगळे त्याच्यामध्ये येते. तर हाँ भावार्थ अपने ज्ञाता दृष्टा निर्भात स्वभाव से विमुख होकर शुभ कर्मों में बंध में राग, अशुभ कर्मों के बंध में द्वेष करता है. अपने कर्तव्य से विमुख हे उपादेय ज्ञान से रहित सच्चे आत्मसुख के कारण नमोस्तु स्वामी. संजत पद भाव स्त्री और भाव और द्रव्य पुरुष. हाँ, इसका थोड़ा सा लिया नहीं गुरुजी. हो अजून ठीक आहे. जेवढं माझ्याकडे आहे तेवढं मी बोलता हूँ गुरुजी. तर
अपने कर्तव्य से विमुख हे उपादेय ज्ञान से रहित सच्चे आत्म सुख के कारण वैराग्य और ज्ञान को कष्ट देने वाले मानता है। इस प्रकार बंद और समर्थ तुम्हें अनादिकाल से ये अज्ञानी जीव हे उपादेय का भूल हे यानी त्याग करना, उपादेय यानी लेना, और ज्ञेय यानी जानने योग्य, हे ज्ञेय और उपादेय। अज्ञान यानी जब ज्ञान होता है, अज्ञान की निवृत्ति होने के बाद क्या क्या होता है, एक ज्ञान प्राप्त होता है। हे उपादेय और उपेक्षा, उपेक्षा माने साम्य भाव, माध्यस्थ भाव विपरीत वृत्तो। तर बंध तत्व का विपरीत सिद्धांत किसे कहते हैं? कर्म बंध संसार परिभ्रमण का कारण है, उसे मोक्ष सुख का कारण मानना यह बंध तत्व की विपरीत मान्यता है। हाँ, दान पूजा, हाँ, शुभ बंध कैसे होता है? दानम पूजा सावय धम्मो, 6 क्रिया तुमच्या सांगितलेल्या आहेत. कोणत्या? दान, हाँ, कोणकोणते? देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप और दान, ये शावक के। उसमें से भी दानम पूया मुक्कम सावय धर्मो, और झाणा धैणं मुक्कम कोणचं? ह्यांचं काय? ज्ञान, बस ध्यान ध्यान ज्ञान ध्यान. आपलं जे सामायिक आहे ना, ते पूजा हेच तुमचं सामायिक आहे, लक्षात ठेवायचं. सामायिक जे आहे, पूजा हे सामायिक आहे. म्हणून पूजेमध्ये कधी हलगडी करण्याचे नाही. 3 गोष्टी संलग्न ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी जायचं. मृत्यू महोत्सव चालू असतो तिथं, म्हणजे आपण कशी संलग्न करायची तिथं सगळी शिक्षण मिळतं. दुसरी, ज्या ठिकाणी दीक्षा चालू आहे, मुनी महाराज आर्य का माता ही, ते तिथं न विसरता जायचं. हां, आणि पूजा मोठी मोठी विधानं वगैरे चालू आहेत ना, अवश्य जायचं. ह्यामध्ये तुम्हाला 700 पुण्याचा बंद पडून तुमचा मोक्ष मार्ग प्रशस्त होतो. तर सांगायचं तात्पर्य, आता गुरुजीचा टाईम झाला. तर शुभ अशुभमध्ये, शुभमध्ये तो काय म्हणतो? माझं सगळं चांगलं चाललं आहे, काय सगळे पैसा वगैरे यायला लागला, पोरं आज्ञामध्ये आहेत, मग पत्नी ऐकती, माझं सगळं चांगलं आहे. अशुभमध्ये ओ काय खरं नाही बघा. सगळं अशुभमध्ये काय म्हणतो तो? हे कारण त्याला खऱ्या वस्तुनिष्ठ विज्ञानाचं ज्ञान झालेलं नसतं. मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे हे त्याला माहीत नसतं. म्हणून जसं नाही तसं मानतो, आणि जिथं सुख आहे तिथं सुख जाणत नाही, जिथं सुख नाही तिथं सुख पाहतो. म्हणून खऱ्या सुखापासून तो दूर जातो. बाकीचं उद्या घेऊ. जय बोलो 24 भगवान की.